म्हाडा बोलते देणार नाही। अरे घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं। तर गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीनं म्हाडा कार्यालयात बांद्रा पूर्व येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येत आहेत। मोठ्या संख्येने रहिवासी या मोर्चात सहभागी झालेत। तर म्हाडा कार्यालयाबाहेर मोठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आली आहे। गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने म्हाडा कार्यालय बांद्रा थेट जाऊयात आपण। आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत इथे जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय घडते नेमकं तिथे? नक्कीच म्हाडाच्या कार्यालयाबाहेर इथे गोरेगाव मधील पत्राचारचे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं आंदोलन करण्यात येते, निदर्शन करण्यात येते। या ठिकाणचं बघितलं तर सर्व आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हाडाचे जे बिल्डिंग जे आहेत त्यामध्ये काम या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। 70% प्लास्टर आणि एकूण जे पडल्याचं पाहायला मिळतंय बिल्डिंग समोर, आणि म्हाडा चोर आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा आहेत त्या देण्यात येत आहे। या सर्व आंदोलकांशीच आपण या ठिकाणी संवाद साधून की काय मागणी आहे। म्हाडाच्या विरोधात आंदोलन करता आहात, अनेक पोस्टरवरती फोटो जे ठिकाणी निकृष्ट बांधकामाचे फोटो पाहायला मिळतात। फार निकृष्ट दर्जाचं हे काम आहे। आज आम्ही लॉटरी उडाल्यानंतर इथे लॉटरी उडत होती आणि इकडे स्लॅब पडत होता। आज जे फॅन आहेत फॅनच्या इकडनं गळती होते, बरेच ठिकाणी काम बाकी आहे आणि म्हाडा बोलते की पोझिशन घ्या। कसं पोझिशन घ्यायचं आम्हाला कळत नाही। हे जोर जबरदस्ती नाही चालणार आहे सर। आंदोलनापूर्वी तुम्ही सुद्धा निवेदन दिलं होतं, त्याला काय उत्तर? हो, सगळं दिलेलं आहे, निवेदन दिलं। आज ढकलपणा चाललेला आहे, म्हाडा आमच्याकडे लक्ष देत नाहीये आणि हा जो म्हाडाचा कॉन्ट्रॅक्टर आहे रेलकॉन, हा ब्लॅक लिस्टेड असूनही त्याला ते काम देण्यात आलेलं आहे। ह्याचा जो अगोदर करार झालेला तो 140 कोटीमध्ये होणार होता, आता त्याचा जो बजेट आहे 300 करोड गेलेला आहे। तरी पण त्यांनी कामाची निकृष्ट दर्जा म्हणजे अक्षरशः आम्हाला तर भीती वाटते जर तिथे जाऊन काय झालं तर त्याची पण जबाबदारी म्हाडा घ्यायला तयार नाहीये। आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त अलॉटमेंट लेटरवर आतमध्ये जा, आम्हाला त्या तिथे वैयक्तिक करार झाल्याशिवाय आम्ही तिथे जाणार नाही आणि प्रत्येक अशी डीड आणि वैयक्तिक करार झाला पाहिजे आमचा। रहिवासी जाण्यापूर्वीच अशा प्रकारची अवस्था पाहायला मिळते बिल्डिंग, तर नंतर काय होईल? कोणाचे जीव गेले काय गेले त्याला जबाबदार कोण? म्हाडा जबाबदारी घ्यायला तयार आहे का? आमचं सगळ्या बाजूनी नुकसान केलं आहे लोकांनी, सगळ्या बाजूनी नुकसान केलं। आज 18 वर्ष, रामापेक्षा जास्त वनवास झाला आमचा, रामापेक्षा जास्त वनवास झालेला आमचा। 18 वर्ष झाला तुम्ही सुद्धा या ठिकाणी या वयामध्ये आता आंदोलन करायला या ठिकाणी आलाय। आम्ही यासाठी आलो आहे की हे लोक जे आमच्या स्वतःच्या हक्काचे घर असून आज ह्या लोकांनी आम्हाला 2018 मध्ये देणार, आम्हाला 2011। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।